डायरेक्ट थंडी गारठ्याचं अक्षय मामाला सोडायला चाललो होतो. ते म्हणे चल म्हणे थोडंफार इकडे तिकडे हिंडू. मग काय निघालो दोघं मस्तपैकी शिर्डीला जायला. निघालो. ते म्हणे चल म्हणे मॉलला जाऊ म्हणे. मग काय आलो मॉलमध्ये, लिफ्टमध्ये आलो होतो. खाली काहीच पाहिलं नाही तिने. ते म्हणे चल म्हणे आपण कपडे बिपडे पाहू, थोडी पॉलिश बिलिश पाहिजे. मग काय वरती आलो. ते म्हणे शॅम्पू बिम्पू पाहत होते थोडंफार. ते म्हणे आता थोडेफार केसांची काळजी घ्यावं लागेल. मग थोडंफार इकडे तिकडे हिंडलो. पॉलिश घेतली त्यांनी. खाली आलो ते फळं पाहत होते. फळं काय घेतली नाही त्यांनी. मग कपडे पण घेतले नाही, नुसते शॅम्पून ते घेतलं. मग काय आलो बेकरीमध्ये. ते म्हणे आपण कपडे ट्रेन्समध्ये घेऊ. मग बेकरीमध्ये आलो. पॅटीस घेतले पहिले. मग ते म्हणे सँडविच खायचं आपल्याला. पॅटीस घेतली आणि ते गेले सँडविच आणायला. मग तिकडं आम्ही थांबलो त्यांच्यासाठी. आता कसं काय खाते पहिले. मग काय अक्षय मामा आले. दोघांनी मस्तपैकी दानका चालू केला. अक्षय मामा चांगला दानका चालला होता खायचा. मग काय आलो ट्रेन्समध्ये. ते म्हणे कपडे पाहिजे म्हणे आपल्याला. काय आलो ट्रेन्समध्ये कपडे घेऊ म्हणलं. चाललो होतो शिर्ड्यांनीच वरती. वरती आलो कपडे घेऊ म्हणलं आता इथं. इतकी थंडी वाजत होती ना आज. मग काय कपडे घेतले. निघालो अक्षय मामाला घेऊन. ते म्हणे मला दे सोडून म्हणे. पण मग सोडायला चाललोच होतो. ते म्हणे मला SK पॅलेसला काम आहे म्हणे. मग काय ते म्हणे चल म्हणे इकडून जाऊ म्हणे. मग काय आलो SK पॅलेस जवळ आलो होतो. थोडं आता गणपती पॅलेसच्या चौकात होतो. थोडं राहिलं होतं. SK पॅलेस जवळ आलो होतो. SK पॅलेसच्या बाहेर. आलं SK पॅलेस दिसलं. SK पॅलेस पुढंच आपली जिम आहे. जिमा बंद करून टाकणार आहे मी. मग काय SK पॅलेसवरून काम झालं. आता ते म्हणे मला सोडून. आता रूमवर लय रात्र आली. सकाळी लवकर उठले होते ते. आलो त्यांना रूमपाशी सोडून द्यावं म्हणलं. मी जाईन मामा घरी मग एकटा. परत मला काम होतं शिर्डीमध्ये. काही त्यांना दिलं रूमपाशी सोडून. ते म्हणे येतो म्हणे. म्हणलं बरं चाललो मी. ते म्हणे दमण जाय म्हणलं. बरं दमण जातो. मग काय निघालो शिर्डीत जायला. थोडंफार मेडिकलमध्ये जायचं होतं औषध. मग काय आलो मेडिकलपाशी. थोड्याफार आता गोळी घेऊन टाकू म्हणलं लगे. मेडिकलमध्ये लय गर्दी होती. मेडिकलमध्ये आलो. पहिले मेडिकलमधून 2 गोळ्या भेटल्या. आता दुसऱ्या मेडिकलमध्ये जावं लागेल. परत दुसऱ्या मेडिकलमध्ये आलो. तिथं काय गोळ्या भेटल्या नाही. एकच गोळी भेटली तिथं. पण एक गोळी भेटलीच नाही. चाललो होतो मस्तपैकी घरी. आता लय टाईम झाला होता. रात्र झाली होती.